सगळ्यात जास्त भांडणं कोण करतो आणि सगळ्यात जास्त भांडण हे दोघच असतील, हे तिघ असतील. हा, हे तिघ असतील बरोबर, ते लोकच आलेत आणि हुशार याचं एकदम. उत्तर मला द्यायची गरजच नाहीये. मला नाही याचं उत्तराची गरजच नाहीये. हे सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी कोण करतं आणि काय करतं. तेवढी हिंमत मीच बोलतो, याचा अर्थ काय? तर भांडणं कोण करतं याचं उत्तर दिलं आहे. नजरिया सावरिया रे मोहे मारे नजरिया सावरिया रे रंगी सारे रंगी रंगी सारी गुलाबी चुनरिया रे रंगी सारी गुलाबी चुनरिया रे मोहे मारे नजरिया सावरिया. खूप वर्षापासून प्लॅनिंग करत होतो. मेन म्हणजे वाट बघत होतो. आज 15 मार्च 2026ला आज आमच्या रिलेशनशिपला 7 वर्ष 2 महिने 8 दिवस आणि साधारण 17 तास झाले असतील. या क्षणात आम्ही आता नवीन महिने चालू करतोय, नवीन नातं चालू करतोय. लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी तो से प्यार. आम्ही खूप छान. पहिल्यापासूनच ओळखत होतो अथर्वला. म्हणजे मी बघितलेलं आहे त्याला लहानपणापासून, त्यामुळे मला माहिती होतं की त्याचा स्वभाव छान आहे, घरातले म्हणजे फॅमिली सुंदर आहे, त्यामुळे मी त्या बाबतीत ऑब्जेक्शन कुठेही घेतलं नाही. लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी तो से प्यार लगन लागी रे तो से लागी रे बलम केसरी तो से लागी रे सायलीबद्दल पहिल्यांदा समजल्यानंतर खूप आनंद झाला, कारण जसं म्हणजे असं वाटत होतं की आपली सूनबाई अशी हवी, त्या ह्याच्यात परफेक्टली बसली. डाऊनफॉल पण इतका बघितला की आता दुसऱ्या दिवशी विचार करतो की बाबा काय होत नाही, काय विषय नाही. पण हे दिवस आम्ही बघितले आणि त्याच्यानंतर आज इथे उभे आणि आज आम्ही एवढे प्लॅनिंग करून इकडे उभे आहे. त्याच्यावर आम्ही एवढं शुअर आहे अजूनही की असं वाटतं की आम्ही स्वप्नात आहे. हा अजूनही बिलीव्ह होत नाही. आता लास्ट पर्यंत एवढ्याची गॅरंटी आहे. मी जसं इमॅजिन केलं होतं की अथर्व असा दिसेल माझा होणारा नवरा, आणि झालाय आता माझा नवरा. खरंच खूप छान वाटतंय मला. पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आला ना तेव्हापासून माझं आयुष्य अनस्टेबल ऑलरेडी होतं, पण ते म्हणतो ना एक निवारा शोधतो ना एखादा माणूस की अनस्टेबल असताना एक असा व्यक्ती असतो की जो व्यक्ती आपल्याला शांत करेल, आपल्यावरती प्रेम करेल, ते त्याने केलं. आणि त्याच्यामुळे तेव्हाच मला क्लिक झालेलं की हा माणूस मला आयुष्यभरासाठी माझ्यासोबत पाहिजे.
तुझ्या वीण नाही ग. तुझे माझे सांगताना एक लिहिले जाईल उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणात ग. आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते. आता हे 7 वर्ष तर मोजण्या इतके होते, पुढचं आयुष्य न मोजण्या इतकं एवढं आम्ही सोबत असू याची गॅरंटी आम्हाला. फॉर एव्हर.